जसे चित्ती त्याची घडावी संगती देवा, ज्यांच्या चित्तामध्ये तुझं नित्य वास्तव्य आहे असे जे प्रमावृत्तीचे साधू महात्मे आहेत देवा, अशा सत्पुरुषांची संगती तुझ्या कृपेने माझ्या जीवनात घडावी अशी माझी इच्छा आहे. का जगद्गुरु श्री तुकोबारायांनी हे प्रकरण भगवंताच्या समोर ठेवलं याचा विचार आपण करूयात. जगद्गुरु श्री तुकोबारायांना संत कोण असंत कोण कळत नव्हते का? बोला, कळत होते की नाही? कळत असताना देखील तुकोबाराय बोलतात, देवा संत कोण असंत कोण मला नाही रे कळत, आणि कळत नसून जर मी निर्णय घेईल तर माझा फसवा होण्याची काय आहे, दाट शक्यता आहे. तुकोबारायांना संत असंत कळत नाही असं नाही, पण सामान्य जीवाची भूमिका अंगावर घेऊन तुकोबाराय बोलतात, देवा सामान्य जीवाला संत कोण असंत कोण कळत नाहीत. ऐका, जीवाला 3 गोष्टी कळत नाहीत. जीवाला पहिला कळत नाही धर्म, जीवाला दुसरं कळत नाही ब्रह्म, आणि जीवाला तिसरे कळत नाहीत संत. का कळत नाही? कान उंच करून ऐका. धर्म जीवाला कळत नाही. का कळत नाही? याचं एकमेव कारण, धर्म अत्यंत सूक्ष्म आहे. कसा आहे? सूक्ष्म आहे. ज्यांनी कर्मधर्माचे कायदे तयार केलेत त्यांचीच बुद्धी त्यात गुरफटली, त्यांनाच कळायला तयार नाही कर्म काय आणि धर्म काय. किंग कर्म किम कर्मेती कवयः अप्यत्र मोहितः. कवीच जेथे मोहित झाले तिथे सामान्य जीवाची काय गोष्ट, आणि कर्म धर्माचा कायदा असा आहे सज्जनांनो, जर करण्यात काही मागे पुढे झालं, उन्यांगी पतन उन्यांगी पतन कर्म धर्म नवती सांग. उन्यांगी पतन. धर्म सूक्ष्म असल्या कारणाने जीवाला कळत नाही. जीवाला दुसरं कळत नाही ब्रह्म. ब्रह्म का कळत नाही? ते इंद्रिय गोचर नाही, म्हणजे ते इंद्रियाने जाणल्या जात नाही, म्हणून ब्रह्म कळत नाही. आता कसं कळत नाही? किती कळवून देण्याचा प्रयत्न केला तरी इंद्रियाशिवाय पुढची स्थिती तर आपल्याकडे जाणून घेण्याची काही नाही, आणि म्हणून कळणार नाही. वेळ वाया घालवण्यापेक्षा पुढे जाऊ. ब्रह्म का कळत नाही? इंद्रियाने ते जाणलं जात नाही म्हणून कळत नाही, आणि जीवाला तिसरे कळत नाही संत. संत का कळत नाही याचं एकमेव कारण आपली योग्यताच नाही. विठ्ठला जीवाला संत कळत नाही याचं कारण आपल्याकडे ती दृष्टी नाही, आपली ती योग्यता नाही. संत म्हटलं की प्रत्येकाच्या डोक्यात वेगळीच कल्पना असते, पण मनुष्य कितीही जरी विद्वान झाला, पांडित्य मिरवू लागला, तरी त्याच्या आकलनात संतांचं संतत्व येईलच, याची शाश्वती देता येत नाही. अर्थात विद्वानांना नाव ठेवण्याचा माझा आशय नाही, कारण विद्वानाने विद्वत्ता एकत्रित करण्यासाठी किती कष्ट घेतलेत. तुमची बटन बंद करता का? इकडचं बटन बंद करा, म्हणायच्या वेळी चालू करायचं, म्हणजे शिट्टी मारणार नाही. विद्वानाने विद्वत्ता एकत्रित करण्यासाठी किती कष्ट घेतलेत हे दुसऱ्या सामान्य जीवाला त्याची चाहूल लागणार नाही. सुभाषितकार बोलतात, ऐका. विद्वानेव विजानाति विद्वज्जन परिश्रमं नहि वन्द्या विजानाति गुर्वीं प्रसव वेदना. ज्याप्रमाणे वांजबाईला प्रसूतीच्या वेदना काय असतात याची चाहूल लागणं शक्य नाही, त्याप्रमाणे सामान्य जीवाला विद्वानाने विद्वत्ता एकत्रित करण्यासाठी किती कष्ट घेतलेत याची जाण होणं शक्य नाही. तात्पर्य विद्वानांना नाव ठेवण्याचं नाही, तात्पर्य इतकंच आहे, मनुष्य विद्वान झाला म्हणजे त्याला संत कळतीलच. असं कान उंच करून ऐका. जे जे विद्वान आहेत त्यांना संत कळत नाही असं मला म्हणायचं काय? परत ऐका. जे जे विद्वान आहेत
त्यांना संत कळत नाही असं मला म्हणायचं नाही, पण जे जे विद्वान आहेत त्यांना संत कळतातच असंही नाही. कारण महाराज स्पष्ट बोलतात, शाब्दिकाचे काम नाही येथे, शाब्दिकाचे काम नाही येथे, शाब्दिकाचे काम नाही येथे, शाब्दिकाचे काम. संताचा महिमा संताची दाद, संताचा महिमा तो बहु दुर्गम, संताचा महिमा तो बहु दुर्गम, संताचा महिमा तो बहु दुर्गम. शाब्दिकाचे काम संतांचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही येथे. विद्वत्ता प्राप्त झाली म्हणजे संत कळतीलच असं नाही. 2 तास सोडा, 2-2 महिने संतांबद्दल माणसं व्याख्यानं देऊ शकतात, लेक्चर देऊ शकतात, कीर्तन करू शकतात, पण तरी देखील त्यांच्या आकलनात संतांचं संतत्व येईल याची शाश्वती देता येत नाही. का माणसाला, का मानवी जीवनाला संत कळत नाही याचं एकमेव कारण आहे आपली योग्यता नाही. महाराज मग संत कळतात तरी कुणाला? बरोबर आहे ना? तुम्ही सांगता जीवाला संत कळत नाही, मान्य आहे, मग संत कळतात तरी कुणाला? ऐका, पहिले संत कळतात शास्त्राला, दुसरे संत कळतात संतांना, आणि तिसरे संत कळतात भगवंताला. या व्यतिरिक्त कुणालाही संत कोण असंत कोण कळत नाही. शास्त्राला संत कळतात म्हणून शास्त्र सांगतंय, सन्मार्गवर्तिनः संतः तुका म्हणे तोच संत, सोशी जगाचे आघात. शास्त्राला कळतंय कोण संत कोण असंत म्हणून शास्त्र सांगतंय. दुसरे संत कळतात संतांना, भक्तांना. भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, दुर्लभया गती अनिकासी. भक्ताचा महिमा भक्ताची जाणती, तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, तरीच महिमान येईल कळू. संत कोण असंत कोण हे संतांना भक्तांनाच कळतात, आणि तिसरे संत कळतात भगवंताला. या व्यतिरिक्त कुणालाही कळत नाही. विश्वमाऊली ज्ञानोबारांनी सुंदर चित्र रेखाटलं. एका मानवी जीवनात येऊन माणसाला संत कोण असंत कोण कळत नाही, आणि कळत नसून जर त्याने निर्णय घेतला याला संत म्हणतात, तर त्याचा कसा फसवा होतो ज्ञानोबाराय बोलतात. ऐका, तापत्रय तापली गुरु ते गिवसित, भगवे देखुनी म्हणती तारा स्वामी. तव तेने नोनी उपदेशाची रीती, आन आन उपदेशिती तैसे झाले. संत ते कवन, संत ते कवन, हे जाणवी खून केशिराज. तापत्रय तापली गुरु ते गिवसित. ज्ञानोबाराय बोलतात, माणसं परमार्थात येतात म्हणजे सहजासहजी येत नाही. तुम्ही सर्व धार्मिक आहात, आपल्याला दिव्य परंपरा वारसा गुरुवर्य बाबांचा लाभलाय, आणि म्हणून वर्षात 4 सप्ते आपल्या गावात होतात. नवे वर्षभर अन्नदान आपलं चालूच. हा सप्ताह तो सप्ताह, तो सप्ताह तो सप्ताह. बऱ्याच वर्षांची तगमग चालू होती, पण आज योग आलाय आमच्याही जीवनात. विठ्ठल
विठ्ठल विठ्ठल यापूर्वीही बऱ्याचदा माऊलींनी फोन केला, विचारपूस केली, अशी अशी सेवा पाहिजे, पण काही ते जुळत नव्हतं. खऱ्या अर्थाने या भूमीचं दर्शन होण्याकरता आमचंच भाग्य कुठेतरी कमी पडत होतं असं म्हणावं लागेल. विठ्ठल विठ्ठल हे म्हणण्याचं एकमेव कारण, गुरुवर्य बाबा त्यांच्या कालखंडात इथे बऱ्याचदा राहिले, आले. त्यांच्या जीवनात बरीच माणसं त्यांच्या संगतीला येऊन सुधरली, घडली आणि बराच काळ बाबांचा इथे व्यतीत झाल्यामुळे ही भूमी, हा परिसर पुनीत झालेला आहे. आणि म्हणून या भूमीच्या दर्शनाचा सुयोग आज या ठिकाणी प्राप्त झालाय, तो आदरणीय माऊलींमुळे. असो, काय चालू होतं आपलं कीर्तन? पोथीचं पान गेलं का उलटून? संत कोण असंत कोण भगवंताला कळतात, माणसं परमार्थात येतात. इथे आपण होतो, सहजासहजी येत नाही. मग कसे येतात? आता मला सांगा, आपल्या पंचक्रोशीत एवढीच लोक आहेत का? एवढेच लोक आहेत का? बाकीचे कुठे गेले? का येत नाही तिकडे? ऐका, माणसं परमार्थात येत नाही. कुठपर्यंत येत नाही? जोपर्यंत प्रपंचात फटके बसत नाही तोपर्यंत माणसं इकडे येत. देव दररोज, प्रत्येक महिन्याला, प्रत्येक सीझनला शेतकऱ्यांना फटकेच देतोय, पण कळायलाच तयार नाही. भर उन्हाळ्यात धो धो पाऊस पडतो ना, अख्ख्या पिकाची नासाडी होती, याच्यापेक्षा वेगळा फटका काय पाहिजे? पण तरी शेतकऱ्यांना, माणसांना कळत नाही, यायला तयार नाही माणसं परमार्थाकडे. का? प्रपंचात फटके बसत नाही. आणि एकदा की प्रपंचात काही फटके बसली की मग माणसं परमार्थाकडे येतात. मग परमार्थाचा काही गंध नसतो, अक्कल नसते, माहिती नसते. मग एखाद्याचा मोठा डामडौल पाहून एखादा मठ पाहतो, एखादा बाबा पाहतो, नाही त्याच्या पायावर डोकं ठेवतो आणि त्याचा कसा फसवा होतो. ज्ञानोबाराय बोलतात, मी नाही बोलत. ऐका पुढे. दृष्टांत देत असताना ज्ञानोबारायांनी सुंदर दृष्टांत दिला. म्हणे, कोणी एक गृहस्थ निर्जन अरण्यातून प्रवास करत होता. मे महिन्याचे दिवस होते, कडाक्याची तहान लागली, भूक लागली. काय करावं काही कळत नव्हतं. प्रवास केल्याशिवाय तर पर्याय नाही. इकडे काहीतरी शोध, तिकडे काहीतरी शोध, तिकडे काहीतरी शोध. त्याला असं वाटायचं, या जंगलात मला एखादं फळाचं झाड भेटेल, त्या फळाला 10-20 फळं, त्या झाडाला 10-20 फळं मला भेटतील, मी ती खाईल आणि माझी काय भागेल? भूक भागेल, असं त्याला वाटायचं. शोधता 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 दैवयोगाने त्याला एक झाड दिसलं आणि त्या झाडाला 20-25 फळं होती. फळं एवढी गुबगुबीत होती, हिरवीगार, सफरचंदाला मागे सारतील अशी. याला खूप आनंद झाला. हा कसा तरी त्या झाडापर्यंत गेला. त्या झाडाला होती तेवढी 20-25 फळं तोडली, चिंचेच्या झाडाखाली आला, सर्व फळं समोर ठेवली, घाम पुसला आणि मनोमन विचार केला, बस एवढी फळं आपण खाल्ली रे खाल्ली की आपली भूक भागणार आहे. त्याने पहिलं फळ हातात घेतलं. फोडण्याच्या पूर्वी सांगतो, ते फळ कशाचं होतं माहितीये का तुम्हाला? रुईचं ते फळ होतं. रुई माहितीये? बजरंग बलींच्या गळ्यात आपण माळ करून घालतो, रुई बांधावर इकडे तिकडे असते. त्याने पहिलं फळ फोडलं. काय निघालं असेल त्यात? काय निघालं असेल बाबा त्यात? काय निघालं असेल? भास्करराव, काय निघालं असेल त्यात? तुम्ही रुईचं फळच पाहिलं नाही का अजून? उत्तर द्या ना मग. लोक एवढे हुशार झालेत, नगर जिल्ह्यात शेतकरी भाषेत रुईच्या फळात निघणाऱ्या कापसाला म्हातारी म्हणतात. पण लोक एवढे हुशार झालेत माऊली, त्यांना वाटतं आपण जर म्हणावं म्हातारी तर महाराज म्हणतील कीर्तनात बसलाय तरी म्हाताऱ्याच्या डोक्यात. लोकही उत्तर देत. आता यांना काय माहित नाही का रुईचं फळ? त्याने पहिलं फळ फोडलं म्हातारी, दुसरं फोडलं म्हातारी, 5, 10, 15, 20, 25 फळं फोडले, सगळ्यात म्हातारी. एकातही फेटा बांधलेला म्हातारा निघाला. ऐका, फळ नसताना त्याची फलत्व बुद्धी झाली आणि तिथे त्याचा काय झाला?
फसवा झाला. ज्ञानोबाराय बोलतात, ऐका. कोणे के प्राणी क्षुधेने पिडिला, म्हणून दोडे तोडू गेले. खाऊ बैठे तो नुसधीच रुटी उडी, ठकले बापुडी तैसे झाले. संत ते कवन, संत ते कवन, हे जाणवी खून केशिराज. फळ नसताना त्याची फलत्व बुद्धी झाली आणि तिथे त्याचा काय झाला? फसवा झाला, नाराज झाला, घाम पुसला. प्रवास केल्याशिवाय तर पर्याय नाही. कसा तरी उठला, चालायला सुरुवात केली. थकत 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 जंगलाच्या बाहेर गेला. एवढा थकला, एवढा थकला, एका झाडाखाली जाऊन आपोआप पडला. एवढा थकला. 5-10 मिनिटांनी एक सद्गृहस्थ तिथून जाताना याला दिसला. म्हणे, दादा मी फार थकलोय, माझी विश्रांती कशाने होईल, कृपा करून मला सांगा. तोही सज्जन गृहस्थ होता. त्याने सांगितलं, तुम्ही एखादं तेल घ्या, पायाच्या नखापासून डोक्याच्या शेंडीपर्यंत पूर्ण अंगाची मालिश करा आणि झोपा, तुमची काय होईल, विश्रांती होईल. असं सांगून निघून गेला. याने मनोमन विचार केला, दादा इथे पाण्याचा घोट द्यायला कोणी तयार नाही आणि तू तेल सांगतोय. एवढ्यात तो ज्या झाडाखाली बसला होता ते झाड होतं बिबव्याच. टपकन त्याच्या समोर एक बिबवा पडला. बिबवा माहिती ना तुम्हाला, एवढा मोठा असतो. कीर्तनातले श्रोते कशालाही होच म्हणतात आणि माऊली हे कशालाही होच म्हणतात, म्हणूनच आपलंही चाललंय. नाही तर कीर्तनकाराला कवळे कवळे दगड खावे लागले. बिबवा एवढा मोठा असतो का? किती मोठा असतो बिबवा? आजी किती मोठा असतो बिबवा? एवढा एवढा असतो, पांढरा. बरोबर आहे ना? मला वाटलं झोपलेत तुम्ही. असं काही होत नसतं, पण मरगळ आली की याच्यामुळे जाते. बिबवा मूर्ती लहान पण कीर्ती महान. इकडे याच्या नाकात सुई घातली का तिकडे लोकांच्या डोळ्यात उठतो. हे मी बिबव्याचं सांगतोय बरं. नाहीतर प्रत्येक गावात अशी माणसं असतातच बिबव्यासारखी. कुठे गेला की उतलाच, कुठे गेला की उतलाच. पण इथले सोडून सांगतो, कारण कीर्तन झाल्यावर मला परत संस्थांवर जायचं. तो ज्या झाडाखाली बसला होता ते झाड होतं बिबव्याचं. टपकन त्याच्या समोर एक बिबवा पडला. त्याने दाबून ठेचून पाहिला, त्यातून तेल निघत होतं. त्याला खूप आनंद झाला. त्याने बरेच बिबवे एकत्रित केले, दगडावर ठेचले, नारळाच्या करवंटीत तेल काढलं, पायाच्या नखापासून डोक्याच्या शेंडीपर्यंत पूर्ण अंगाची मालिश केली आणि झोपला. कशी झाली असेल त्याची विश्रांती? कशाची विश्रांती महाराज? त्या बिबव्याचं तेल एवढं दाहक असतं, असं घेऊन जर टेकवलं तासाभरात चट्टा घेऊन उठतं ते. कशाची विश्रांती? एवढा सुजला, एवढा सुजला, आगडबम चित्तगडबम झाला. मागेही पाहता येत नाही, पुढेही पाहता येत नाही. ऐका, ज्ञानोबाराय बोलतात, कोणे के प्राणी प्रवासे पिडिला, स्नेहाळू देखिला बिबवा तो, तयाचे ते स्नेह लाविता अंगी, सुजला सर्वांगी तैसे झाले. संत ते कवन, संत ते कवन, हे जाणवी खून केशिराज. बिबवा स्नेहाळू नसताना स्नेहाळू वाटला आणि सर्वांगावर उतला. पहिला फळ नसताना त्याची फलत्व बुद्धी झाली, तिथे त्याचा फसवा झाला. दुसरा बिबवा स्नेहाळू नसताना स्नेहाळू वाटला, सर्वांगावर उतला. आता प्रवास केल्याशिवाय तर गत्यंतर नाही. एवढा सुजला, एवढा सुजला, मागेही पाहता येत नाही, पुढेही पाहता येत. कसा तरी झाडाचा आधार घेऊन उभा राहिला आणि चालायला सुरुवात केली. त्याची अशी अवस्था झाली, हात असून हलत नव्हते आणि पाय असून चालत नव्हते. आगडबम चित्तगडबम झाला. कसा तरी 10-5 पावलं रस्त्यावर टाकले. काय बिचाऱ्याचं दुर्दैव,
अगोदरच त्याला चालायची हौस आणि त्यात आला पाऊस. आता तुम्हाला माहितीये पावसाच्या भीतीने माणूस कुठेतरी झुडपाच्या आश्रयाला जातो. हा पावसाच्या भीतीने गर्ज झाडी होती, झापाळी होती, त्या झाडाच्या झुडपात शिरला. झुडपात बसली होती अस्वल. अस्वल माहितीये तुम्हाला? आपल्या घरची नाही म्हणत. नाही कळलं? काल्याचं कीर्तन झालं का प्रसाद घ्या ना आपलं काम करायला जावं. त्याला 5G नेटवर्क लागतं. काही महाभागा अजून 2G मध्ये येतील. विठ्ठला विठ्ठला एका वेळी वाघ परवडला पण अस्वल नाही. आपण बालपणी पाहिलंय अस्वलाचं भरण पोषण करणारी माणसं ती देखील त्याला घाबरून राहतात. कधी घाला घालील याची शाश्वती देता येत नाही. मग एखादा म्हणेल बाबासारखा वयोवृद्ध माणूस अरे पाळतोच कशाला, काय एवढा आटापीट आहे. नाही पाळलं तर चालत नाही ना. म्हणून ती माणसं लहानपणी आपण पाहिले त्याला एक व्यसन टोचायची आणि 5-10 फुटाची काठी त्याच्या जवळ ठेवायची आणि चालता चालता मोकळं सोडून द्यायचं नाही म्हणजे पळून जात नाही. आणि अंगावर यायला लागला का काठीची काय द्यायची, ढुसणी दिली की मग ते तिकडं जात. बऱ्याचदा अशी अडचण निर्माण होते माऊली. बऱ्याच माणसांना सोडूनही चालत नाही, धरूनही चालत नाही. त्यातली त्यात महाराज लोकांना तर लय अडचण येते. बरं सोडून द्यावं तर चालतही नाही आणि लय जवळ घ्यावं तर कधी डोक्यावर बसेल हे सांगता येत नाही. पण अशा अस्वलाच्या जातीच्या माणसांना वेळीच व्यसन टोचून काठी लांब ठेवायची म्हणजे बरोबर जमत. भास्करराव हा असो. हा पावसाच्या भीतीने झुडपाच्या आश्रयाला गेला. झुडपात बसली होती अस्वल. ती म्हणेल का बाबा रे बऱ्याच लांबून तू प्रवास करून आलाय, कॉफी घेणार की चहा घेणार? अहो ज्ञानोबराय बोलतात ती अस्वल ही 4-2 दिवसाची याच्यासारखीच उपवाशी होती. जे अस्वल खडबडून उठली आणि याचे नाक कान तोडायला सुरुवात केली. ऐका, कोणे एके प्राणी पिढीला असे झाडी म्हणून गेला पहिलं झाडी खा खाते उठली अस्वल लवड सवडी नाक कान तोडी तैसे झाले संत ते कवन संत ते कवन हे जाणवी खूण केशिराज. 3 दृष्टांत सांगितले ज्ञानोबारायांनी. मला सिद्धांत सांगायचा आहे, कानूनच करू नये का. पहिला फळ नसताना त्याची फलत्व बुद्धी झाली, तिथे त्याचा फसवा झाला. त्याप्रमाणे संत नसतो, साधू नसतो, त्याचा बाह्य डामडौल, बाह्य अलंकार, बाह्य पोशाख, त्याची बोली भाषा या सर्वांनी तो साधू झालेला असतो, मात्र नसतो. जसं अफलाच्या ठिकाणी फलत्व बुद्धी होते तशी जीवाची असंताच्या ठिकाणी संतत्व बुद्धी होते आणि माणसं फसवा झाल्याशिवाय राहत नाही. दुसरा दृष्टांत, बिबवा स्नेहाळू नसताना स्नेहाळू वाटला आणि सर्वांगावर उतला. त्याप्रमाणे साधू म्हणून घेणारे, संत म्हणून घेणारे समाजाच्या अंगावर किती उततात हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही. आणि तिसरा दृष्टांत, तो त्या झुडपाच्या आश्रयाला गेला आणि त्याचं अस्तित्वच नष्ट झालं. याच रीतीने साधू म्हणून, संत म्हणून कुटुंबाच्या कुटुंब एखाद्याच्या आश्रयाला जातात आणि कुटुंबाच्या कुटुंब उद्ध्वस्त होतात. टीव्ही चॅनल दररोज आपल्याला ते सांगताय. आणि म्हणून संत ते कवन, संत ते कवन हे जाणवी खूण. काय पुढे? केशिराज. केशिराज म्हणजे भगवंत. संत कोण असंत कोण ते कळतात भगवंताला, संतांना आणि शास्त्राला. म्हणून जगद्गुरु श्री तुकोबाराय याच आशयाने ज्ञानोबारायांचा आशय घेऊन, देवा संत कोण असंत कोण ते तुला कळतात रे, मला कळत नाही. आणि कळत नसून जर मी निर्णय घेईल तर माझा फसवा होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून देवा तुझ्या कृपेने माझ्या जीवनात संतांची संगती घडावी. देव वसे चित्ती, देव वसे चित्ती, देव वसे चित्ती, त्याची घडावी संगती, त्याची घडावी संगती, ऐसे आवडते मला
वसे चित्ती त्याची घडावी संगती. देवा संत कोण असंत कोण सामान्य जीवाला कळत नाही. कळत नसून निर्णय घेतला तर फसवा होण्याची शक्यता आहे. म्हणून देवा तुझ्या कृपेने माझ्या जीवनात साधू महात्म्यांची संगती घडली पाहिजे. का तुकोबारा एवढा अट्टहास करतात? तुकोबारा बोलतात, देवा तुझ्या ठिकाणी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्तित्रयींचा समावेश असल्यामुळे देवा माझ्या मनाच्या इच्छेच्या पूर्ती करता या ब्रह्मांडामध्ये तूच एक समर्थ आहेस की जो माझ्या मनाची इच्छा पूर्ण करू शकतो. अभंगाचं दुसरं चरण. अखंड जया तुझी प्रीती मज दे तयांची संगती. मग मी कमळापती तुझ बाणानी कांटाळा. देवा ज्यांच्या चित्तामध्ये अर्थात ज्यांना अखंड तुझी आवड आहे अशा साधू महात्म्यांची संगती तू मला दे. पहा, मी उपक्रम उपसंहार साधण्याचा प्रयत्न करतो. उपक्रम उपसंहार म्हणजे सुरुवात आणि शेवट, स्टार्ट टू एंड हल्ल्याच्या भाषेत त्याला म्हणतात. प्रस्तावना करत असताना नको त्याची संगती घडल्यानंतर अधोगती प्राप्त होते, श्रेष्ठांची संगती घडल्यानंतर ऊर्ध्वगती प्राप्त होते. इथे सुरुवात झाली होती. शेवट साधत असताना देखील जीवन जगत असताना 3 प्रकारच्या संगती असतात. पहिली असते कुसंगती, दुसरी असते विसंगती आणि तिसरी असते सत्संगती. कुसंगती ही टाळावीच लागते, विसंगती ही भोगावीच लागते आणि सत्संगती ही करावीच लागते. कुसंगती ही पापामुळे असते, विसंगती ही प्रारब्धामुळे असते, सत्संगती ही पुण्याईमुळे असते. कुसंगतीचं फल आहे नरक, विसंगतीचं फल आहे फजिती आणि सत्संगतीचं फल आहे मोक्ष.
ज्याला जे पाहिजे त्याने त्या घ्या. पहिली जीवनात असते कुसंगती, कान उंच करू नये का. ज्याला ज्याच्या जीवनात कुसंगती टाळता येते त्यालाच त्याच्या जीवनात महात्म्यांची संगती करता येते. माणसं काय करतात माहितीये का, चांगलं करण्याची घाई करतात, परमार्थ करण्याची घाई करतात, दान धर्म करण्याची घाई करतात, पण ते करू नका. मी व्यतिरेकाने बोलायचं ठरलं तर असं बोलेल, तुम्ही माळ घालू नका, गंध लावू नका, वारी करू नका, कीर्तनाला येऊ नका, दान धर्म करू नका, गोसेवा करू नका, आई वडिलांची सेवा करू नका, संत सेवा करू नका. फक्त दिवसभरातून आपल्या हातून जे जे काही वाईट घडते ते करायचं बंद करा, उरेल तो परमार्थच. वाजवा ना टाळ्या. माणसं चांगलं करण्याची घाई करतात, वाईट करायचं बंद करत नाही. बरीच माणसं अशी आहेत, प्रवचनही करतात, कीर्तनही करतात आणि धाब्यावरही जातात. मी असं म्हणेल, यापैकी तुम्हाला काही नाही आलं तरी चालेल, धाब्यावर जाण्याचं बंद करा, बाकीचं चांगलंच होईल. पण माणसं चांगलं करण्याची घाई करतात, तसं नका करू. आपल्या जीवनातील वाईट गेलं रे गेलं की उरेल ते चांगलंच ना. एक मार्मिक दृष्टांत सांगतो, कान उंच करू नये का. त्या दृष्टांताच्या पोटात सिद्धांत दडलेला आहे, तो तुम्हाला समजला नाही तर मी त्याला जबाबदार नाही. आणि परत परत सांगण्याचं मला, हा विनोदाचा भाग सोडा, ऐका. पूर्वी एकदा रशियामध्ये मूर्ती प्रदर्शन भरलं होतं. अनेक वेगवेगळ्या राज्यातून, वेगवेगळ्या देशातून, वेगवेगळ्या कलाकारांनी वेगवेगळ्या मूर्ती त्या प्रदर्शनात आणल्या होत्या. असाच एक जयपूरचा कलाकार होता, त्याने भगवान विष्णूंची मूर्ती त्या प्रदर्शनात आणली होती. अत्यंत आखीव रेखीव सुरेख मूर्ती असल्या कारणाने त्याला त्या प्रदर्शनात प्रथम क्रमांकाचं पारितोषिक मिळालं, 5 लाखांचं. 5 लाखांचं बक्षीस मिळाल्यामुळे सर्वांनी त्याच्याकडे गर्दी केली आणि प्रत्येक जण विचारायचा, का रे दादा तू मूर्ती कशी केली. हा म्हणायचा, मी मूर्ती केलीच नाही. प्रत्येक जण विचारायचा, मूर्ती कशी केली. हा म्हणायचा, मी मूर्ती केलीच नाही. एक हुशार मनुष्य होता, त्याला लक्षात आलं काहीतरी गडबड आहे. हा सर्वांच्या पुढे गेला आणि त्याला विचारलं, काय हो दादा, तुम्ही या मूर्ती करता काय काय केलं. आत्ता सांगतो म्हणे, ऐका. त्याने सांगितलं, अशी एक मोठी दगडाची शिळा होती, मोठी एक दगडाची शिळा होती, त्यातला अनावश्यक भाग मी कोरला, मूर्ती दगडातच होती. मी तुम्हाला अगोदरही बोललो होतो, सिद्धांत नाही कळाला तर मी त्याला जबाबदार. ऐका, मोठी एक दगडाची शिळा होती, त्यातला अनावश्यक भाग मी कोरला, मूर्ती दगडातच होती. त्याच पद्धतीने आपली ही एक दगडाची शिळा आहे, यातला अनावश्यक भाग कोरला रे कोरला की देवही आपणच आणि संतही आपणच, शोधण्याची फिरण्याची गरज नाही. पण माणसं वाईट काढायलाच तयार नाही, चांगलं करण्याची घाई करतात. करू नका. ज्याच्या जीवनात ज्याला कुसंग टाळता येतो तोच महात्म्यांचा संग करू शकतो. कुसंगती टाळताच आली पाहिजे. ती पापामुळे असतील, जर केलंच तर नरकाला गेल्याशिवाय पर्याय नाही. अजून सुंदर दृष्टांत आहे पण आपल्याकडे वेळ नाही. का सांगू? किती वेळ करायचं कीर्तन? 6 मिनिटं कमी आहेत. 9ला आटोपून घेऊ, कारण कापूस वेचायचं सीझन चालू आहे. दिवसभर काबड कष्ट करावी लागतात माणसाला जीवनात. आणि हे विनोदा करता असतं. याच्यानंतर अजून दिवसभर थकलेली माणसं नंतर परत महाप्रसाद हे आपल्या सर्वांना घ्यायचा आहे. जीवनात दुसरी असते विसंगती. विसंगती ही पापामुळे असते. वाखुरे दादांना प्रार्थना आहे, हे मध्ये मध्ये बोललेलं तेवढं कट करून मग टाका, नाहीतर लोक तेवढंच घेऊन येतात आणि महाराजांची टिमकी वाजवतात. तसं काही करू नका. असो, जीवन जगत असताना दुसरी असते विसंगती. विसंगती ही प्रारब्धाने असते, ती भोगावीच लागते, याच्यावर पर्याय. जीवनाचं दुसरं नाव आहे तडजोड. जीवन जगत असताना कुणाला बाप आडवा येतो, कुणाला आई आडवी येते, कुणाला बायको आडवी येते, कुणाला पोरं आडवी येतात, कुणाला मुलं आडवे, नाना पद्धतीने अडचणी येतात. पण त्याच्यावर एकच पर्याय, ऍडजस्टमेंट. पूर्वी रस्त्याचं काम कुठेतरी चालू होतं आणि रस्त्यावर खडी दाबण्यासाठी ते मशीन असतं, त्याला काय म्हणतात? रोलर. बरोबर. मग असंच काम चालू होतं. प्रत्येक गाडीवाला यायचा, हॉर्न वाजून वाजून त्याला बेजार करायचा.
तो सांगायचा दादा हे बाजूला होत नाही, तुम्ही जरा साईड घेऊन जा. 1 दिवस झाला, 2 दिवस झाले, 4 दिवस झाले, ते वैतागला. नेवाशाला गेला आणि एक मोठा फ्लेक्स बोर्ड तयार केला आणि माऊली त्याच्यावर लिहिलं, हे असंच चालायचं, साईड घेऊन जाणे. आला, आपल्या रोलरच्या पाठीमागून लावून दिलं. लांबूनच गाडीवाला हॉर्न वाजवायच्या अगोदर त्याने पाहिलं, हे असंच चालायचं, साईड घेऊन जाणे, हे असंच चालायचं, साईड घेऊन जाणे. दिवसभर ओव्हरटेक करणारी माणसं येऊन पाहिजे, हे असंच चालायचं, साईड घेऊन जाणे. त्या पद्धतीने कौटुंबिक जीवन जगत असताना जर आपल्याला कोणी आडवा येत असला कुटुंबातला, तर आपण समजायचं हे रोलर आहे, हे असंच चालायचं, पर्याय नाही त्याला. विसंगती ही भोगावीच लागणार. रामाला नाही चुकली, कृष्णाला नाही चुकली, आपण कोण? सामान्यांची गोष्ट मांडता कुठे सज्जनांनो. आणि म्हणून जीवनात विसंगती ही प्रारब्धाने असते, ती भोगावीच लागते. आणि जीवनात तिसरी असते सत्संगती, ही करावीच लागते, केल्याशिवाय पर्याय नाही. आणि म्हणून तुकोबाराय बोलतात, देवा माझ्या मनाची इच्छा आहे ती तू पूर्ण कर. देवा तुझी कृपा झाल्यानंतर संत भेटीचा योग तुझ्या कृपेने येणार आहे. हरिजना सवे भेटी, हे म्हणण्यात संत भेटीचा योग तुकोबारायांनी प्रतिपादन केलाय. देवा जसा तुझ्या कृपेने संत भेटीचा योग येणार आहे, त्याचप्रमाणे तुझ्याच कृपेने त्याचा क्षेमही व्हावा. न हो अंग संग तुटी. योगक्षेम म्हणजे काय? अप्राप्तस्य प्राप्तिर योगः, प्राप्तस्य परिपालनम क्षेमः. देवा तुझ्या कृपेने साधू महात्म्यांची संगती घडणार आहे, त्याच रीतीने त्याचा क्षेमही तुझ्या कृपेने व्हावा. अन्यथा देवा माणूस म्हणून जन्माला येऊन जर माणूस म्हणून जीवन जगायचं असेल तर संत विचारांचं अधिष्ठान आपल्या जीवनाला दिलं पाहिजे, संत वचनांचा आधार आपल्या जीवनाला दिलं पाहिजे. आणि मानवी जन्माला येऊन जर संतांचा चरण स्पर्श आपल्या जीवनाला घडत नसेल तर आपल्या जगण्यात आणि कुत्र्याच्या जगण्यात फारसं अंतर राहणार नाही. तेच जीवन धन्य आहे जे संतांच्या संगतीत व्यतीत होतं. शेवटचं चरण. तुका म्हणे दीने, 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 भले संत संकष्टाने, भले संत संकष्टाने, ऐसे आवडते मना, ऐसे आवडते मना. देवा पूर्वावी वासना, देवा पूर्वावी वासना, देवा पूर्वावी वासना, देवा पूर्वावी वासना, हरि बोल.
झालेली सेवा भक्त काम कल्पद्रुम भगवान श्री पंढरीश पांडुरंगाच्या चरणी समर्पित करतो. जे काही योग्य असेल ते माऊली ज्ञानोबाराय तुकोबाराय वेदशास्त्र आणि गुरुवर यांचं आहे. जे काही अयोग्य असेल ते माझ्या अल्पबुद्धीचे दोष आहेत. श्रोते सज्जनांनी ते गोड करून घ्यायचे. झालेली सेवा पुनश्च एकदा भगवंताच्या चरणी समर्पित, ज्यांच्याद्वारा आपणा सर्वांच्या दर्शनाचा लाभ प्राप्त झाला ते आपल्याच गावातील भूमिपुत्र आदरणीय श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थान नेवासा या ज्ञानोबारायांच्या मंदिराचे विश्वस्त अर्थात खजिनदार म्हणून गेल्या अनेक वर्षांपासून जे काम पाहतात आणि बाबा असतापासून तर आजतागायत ज्यांची मंदिरातील सेवा प्रमुख आहे ते आदरणीय माऊली महाराज शिंदे, त्याचप्रमाणे या भक्ती साधनेचे सर्व संयोजक मंडळी, समस्त ग्रामस्थ, भजनी मंडळी सर्वांच्या प्रेमापोटी या ठिकाणी येण्याची संधी प्राप्त झाली. या ठिकाणी कार्यक्रमासाठी वारकरी संप्रदायातील कालक्रमा करणारी सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ टाळकरी, गायनाचार्य, मृदंगाचार्य मंडळी आणि आपण सर्व देवरूप श्रोतृवर्ग सर्वांच्या श्रीचरणी विनम्र भावाने अभिवादन करतो. कार्यक्रम संपला असं जाहीर करतो. विठ्ठल जय जय विठ्ठल